रानी आई है भाल तिलक और हाथ खड़क दुर्गा है काली अरे बैठो ना, बैठो प्रचंड विकट ये मनोहर लक्ष्मी बाई है शोले बरसेंगे अब तुझ पर तेरी शामत आई है सकल नयन की धार को देखो मुझ पर भारी भार को देखो तेरे शीश को लेने आई झांसी की रानी आई जोरदार तालियां हो गया खूब सुंदर खूबी
बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान की। मानवांच्या प्रतिमेचे पूजन करावे अशी मी त्यांना विनंती करते. टाळ्या होऊ द्या जोरात. हेमा नागदेवे भंडारा यांचे स्वागत उषाताई ढोबळे करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेले सदस्य निशा उके मॅडम यांचे स्वागत लता ढोबळे करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ साथीताई हुंडे सरपंच ग्रामपंचायत राजेताई गाव यांचे स्वागत अस्मिताताई हुंडे करतील अशी मी त्यांना विनंती करते. टाळ्या होऊ द्या. तसेच या कार्यक्रमाला लाभलेले सदस्य किरण डोणकर मॅडम यांचे स्वागत सोनाली माकडे करेल अशी मी तिला विनंती करते. सोनाली माकडे. सर्व पाहुणे मंडळींचे स्वागत झालेले आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मी आदरणीय विभाताई ढोबळे तिला देते अशी मी तिला विनंती करते. आज आपण या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करण्याकरिता जमलेले आहोत. या सर्व जयंतीच्या सर्वप्रथम मी तुम्हाला शुभेच्छा देते. सर्वांना माझ्या मैत्रीपूर्ण जय भीम. माझं नाव मी रोशनजी भांडारकर आहे. आज आपण इथे सावित्रीबाई फुले आणि जिजामाता जयंती निमित्त जमलेलो आहोत. जिजाबाई ह्या छत्रपती
राजकुमार लेंडे शिवाजी महाराज. एक वेळ राजकुमार लेंडे एक वेळच हिरावून घेऊ शकतो आमचं प्राण, पण कधी हिसकावून घेऊ शकत नाही आमचे स्वराज्य. हर हर. खूप छान. यानंतर हे नमस्वी हुमने. सावित्रीबाईंच्या रूपात. सावित्रीबाई. सर्वांना नमस्कार. आणि माझा जय भीम. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलत आहे. एवढी मी बोलले नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचे डोळे कापले असते. खूप छान. नमस्वी तड्या होत्या. यानंतर येत आहे नंतर आहे ज्योती इटलकर. ज्योती इटन. राणी लक्ष्मीबाईच्या रूपात. जाऊ दे छान. नाही खूप छान. आली स्टेजवर डेअरिंग केली, एवढंच काही आहे. जा बेटा. या चिमुकलीसाठी ताड्या होऊन जाऊ द्या. त्यानंतर येत आहे आराध्या लोहबरे. लक्ष देऊन ऐका, मी राष्ट्रमाता जिजाऊ बोलते. तर तुमच्यासमोर एक छोटीशी मुलगी जिजाऊ, वय 7 वर्ष, सावित्रीच्या जीवनावर आणि जिजाऊ हिच्या जीवनावर पोवाडा सादर करणार आहे. तर मी तिला आमंत्रित करते. युविका साखरवाडीला, महात्मा फुले कॉलनी, भोजापूर, भंडारा. सर्वप्रथम सर्वांना माझे जय जिजाऊ. जाधवांची लेकती भोसल्यांची सून होऊन आली. जाधवांची लेकती भोसल्यांची सून होऊन आली. आणि शहाजीराजांचा संसार सोन्यापरी सजवून गेली. आणि शहाजीराजांचा संसार सोन्यापरी सजवून गेली. वाघिणीचं गाडीत तिचं वाघ तिच्या पोटी. वाघिणीचं गाडीत तिचं
तेव्हाच बाळ शुभ जन्मला. जुलमती मोगलांची शाही पाही डोळ्यानं जिजाई, जुलमती मोगलांची शाही पाही डोळ्यानं जिजाई, बाळ शिवबाला लढाई शिकवी शिवबाची आई, बाळ शिवबाला लढाई शिकवी शिवबाची आई. परतंत्रातून स्वराज्य आणलं, केली नष्ट गुलामी ग, केली नष्ट गुलामी ग बाई बाई, केली नष्ट गुलामी ग. अशी जिजामाता सावित्री रमाई बानी, जिजामाता सावित्री रमाई बानी, बनून दावा तुम्ही ग. राष्ट्रमाता राजमाता माता सावित्री आसमान शृंगार केले, पंखांनी आभार पेले, चेंडरुडींचे पहाड फोडून विद्रोहाचे सुरुंग पेले. अशी माता सावित्री जिजाऊ होय, तिला ज्योतिबा प्रेमानं जाऊ म्हण. ती सावित्री जिजाऊ आजही आम्हा स्त्रियांना दीपस्तंभाप्रमाणे प्रकाशमान करते. आणि आज तिच्या ध्यानदानामुळे भारतातील प्रत्येक स्त्री उच्च शिक्षित होऊन उच्च पदावर जाऊन बसली. हे केवळ न केवळ माता सावित्री आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे. आणि होय म्हणूनच मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. आणि होय म्हणूनच मला तुम्हाला काहीतरी सांगायचं वाटतंय. मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझ्या मायमानींनो, लेकीबाळींनो, काय करताय तुम्ही आज? आज मी तुम्हाला जाब विचारायला आले. तुम्ही माझ्या विचारांचा घोटून क्रीम केलंय. तुम्ही माझ्या विचारांचं घोटून क्रीम केलंय आणि देवी म्हणून फोटोमध्ये तुम्ही मला फ्रेम केलं. सगळीनुसार माझी जमेल तेव्हा जमेल त्याचं कौतुक करता, पण खरं दुःख मला याचंच वाटतं की तुम्ही मला गृहीत धरता. याचाच राग मी आज तुमच्यासमोर बोलते. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझ्या मायमानींनो, लेकीबाळींनो, तुम्ही शिकलात, सवरलात, पण नको तेवढ्या शहाण्या झाल्यात. विकृत स्त्री मुक्तीचे तुम्ही प्रत्येक झटक्याने झाले. माझा वारसा सांगून तुम्ही स्वार्थासाठी लपता. माझा वारसा सांगून तुम्ही स्वार्थासाठी लपता आणि गर्भातल्या सावित्रीचा गळा तुम्ही गर्भातच जपता. बाईपणाचं दुःख काय असते हे तुमच्यापेक्षा जास्त मी भोगले. स्त्री शिक्षणासाठी शेण, दगड, चिखल, गोटे अनेक गाव घातले. याची बाळग नाही म्हणून मी हे सगळं करते. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. बायांना शिकवणं म्हणवा त्यांची जिरवली कुमकुमी ग, बायांना शिकवणं म्हणवा त्यांची जिरवली कुमकुमी ग, जिरवली कुमकुमी ग बाई बाई, जिरवली कुमकुमी ग. अशी जिजामाता सावित्री रमाई बानी, जिजामाता सावित्री रमाई बानी, बनून दावा तुम्ही ग. माता रमाई, राष्ट्रमाता राजमाता माता रमाई, माता रमाई सारखं त्याग आपल्या जीवनात कुणालाच जमणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशी शिकत असताना माता रमाई आपलं दुःख, आपली वेदना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळवितात. माता रमाई पत्रातून लिहितात, साहेब माझ्या अंगावर एकही दागिना नाही, नीट लुगडं नाही. बाया माझी चेष्टा करतात, मला चिडवतात, बोलतात एका बॅरिस्टरची बायको तरी अंगावर कुठं अंबानी नाही की नीट नेटकं लुगडं नाही. बाबासाहेब आंबेडकर या बहुजनांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्याच्या असीम प्रयत्नात असताना रमाईची पत्रातून समजूत करतात आणि लिहितात, रामू तू अजिबात वाईट वाटून घेऊच नको, अजिबात दुःख वाटून घेऊच नको. एक दिवशी तुला इतका मोठा दागिना मिळेल की भारतीय जनतेच्या कोटी जनतेच्या गड्यातून तू एक दागिना भरून राहशील. आणि आज खरोखर तसंच झालं. माता रमाईच्या त्यागामुळे आज आपण तिच्या लेकीबाळी सोन्या नाण्यानं मोडलं, अंगावर दर्तारी पैठणी साड्या घालतोय. हे केवळ न केवळ माता रमाईच्या त्यागामुळे. आणि म्हणूनच मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. विसरू नका त्या मातेला, रमाबाई आंबेडकर म्हणतात जिला. विसरू नका त्या मातेला, रमाबाई आंबेडकर म्हणतात जिला.
धरून धनजोला संपत्तीचा मोह नव्हता तिला आणि विसरू नका त्या मातेला रमाबाई आंबेडकर म्हणतात तिला रमाबाई आंबेडकर म्हणतात तिला आणि आज रमाबाई आंबेडकरांची लेख तुम्हाला काहीतरी सांगू शकते ही रमाबाई आंबेडकरांची लेख तुम्हाला काहीतरी सांगू शकते की रमाबाई माझी माता पिता माझे भीमराव रमाबाई माझी माता पिता माझे भीमराव चालणार नाही तुझे त्याला पडणार एका साध्या प्रश्नानं तुझे जिवारी लागण घाव जर चल हिम्मत तर सांग तुझ्या बापाचं नाव जर चल भीमराव तर मी तुझी कोण लागते हाय कठाव अरे ओळख कशी विसरू नको आणि भोपळावाने फुकू नको अरे ओळख कशी विसरू नको आणि भोपळावाने फुकू नको ही शक्ती युक्ती क्रांतिवीराची आहे ही शक्ती युक्ती क्रांतिवीराची आहे अरे मी कोणाच्या बापाला भीती नाही कारण मी लेक रमाबाई आंबेडकरांची भीमाची भार्यावर रमाई भीमाच्या पाठी ती राई भीमाची भार्यावर रमाई भीमाच्या पाठी ती राई चार बाण गेली तिची या समाज सेवेच्या पायी चार बाण गेली तिची या समाज सेवेच्या पायी तरी ती रमाई भीमाला काय पडू देत नव्हती कमी ग काय पडू देत नव्हती कमी ग बाई बाई काय पडू देत नव्हती कमी ग अशी जिजामाता सावित्री रमाई वाणी जिजामाता सावित्री रमाई वाणी बनवून दावा तुम्ही ग आणि आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये चिमुकलेले किवाडी त्यांच्याकडे नीट लक्ष देऊन या जुन्या भारताच्या इतिहासातील तो राष्ट्रमाता राजमाता माता जिजाई माता सावित्री आणि माता रमाई तुम्हाला दिसणार आहे फक्त तुम्हाला त्यांच्याकडे नीट लक्ष देऊन पाहायचं अशी जिजामाता सावित्री रमाई वाणी जिजामाता सावित्री रमाई वाणी बनवून दावा तुम्ही ग भारताच्या इतिहासातील तो राष्ट्रमाता राजमाता माता जिजाई माता सावित्री आणि माता रमाईंना विजय असो विजय असो विजय असो माझ्या जिजाईच्या लेकी इथे बसलेला आहे संविधानाचा जर जास्तीत फायदा कुणाला झाला असेल तर तो भारताच्या महिलांना झाला आणि म्हणूनच मला तुम्हाला सांगायचं वाटतंय आवर्जून सांगायचं वाटतंय की चूल आणि मूल ज्या विडक्यातून बाहेर काढून पितृक संपत्तीचा अधिकार समाज अधिकार शिक्षणाचा अधिकार राजकारणात प्रवेश आणि सन्मानाने जगायचा अधिकार देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या या संविधानाला माझं कोटी कोटी वंदन आणि म्हणूनच मला तुम्हाला काहीतरी सांगायचं वाटतंय की जातीयतेचा लढा कधीच पुसला गेला नसता जातीयतेचा लढा कधीच पुसला गेला नसता हा बहुजन समाज कधीच आनंदानं बसला नसता हा बहुजन समाज कधीच आनंदानं बसला नसता आणि जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली नसती तर महाराष्ट्रात काय हो भारत सुद्धा हे जगाच्या नकाशावर कुठंच दिसला नसता आणि म्हणूनच ती शायरी तुम्हाला ऐकवते मनवा कितना भी उछलने दो मनवा कितना भी उछलने दो संविधान इस देश का इलाज रहेगा ना कौन सा कायदा रद्द होगा ना कौन सा कायदा बदलेगा फिर चाहे गांधी हो या मोदी भीमराव ही भारत का बाप रहेगा भीमराव ही भारत का बाप रहेगा अजून एक शायरी ऐकू भीमराज की बेटियों बताओ और एक शायरी सुनना चाहते हो भीम ने हमें बलवान बना डाला है भीम ने हमें बलवान बना डाला है हटका ना पाए तो चट्टान बना डाला है मेरे भीम के संविधान का करिश्मा तो देखो अरे मेरे भीम के संविधान का करिश्मा तो देखो एक
सर 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 टाळ्या उद्या. खूप छान पॉड सादर केला आहे छोट्याशा मुलींनी न अडकता. ज्या काळात वेळ होती त्या काळात एका सामान्य घरात जन्मलेली स्त्री जी पुण्यात राहत असलेली, आत्ताचं पुन्हा आधुनिक आहे तेव्हा पुन्हा आधुनिक नव्हतं. सामान्य घरात जन्मलेली स्त्री पण विचाराने अतिशय प्रगल्भ, जबरदस्त इच्छाशक्ती असलेली, एक शिक्षणाचं वेड असलेली म्हणजे सातपतीची हे आवश्यक आहे, कारण ज्योतिषावाची सात नसती तर सावित्री घडली नसती. पण इच्छाशक्ती ही तेवढीच महत्त्वाची आहे. ती ध्येयवेडी बघा गावोगावी फिरते, शिक्षणाचं महत्त्व पटवून देते. शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे हे तिला जेव्हा जाणतं तेव्हा ती लोकांना पटवून देते. शिक्षण वेडी ध्येयवेडी असलेली ती गावोगावी जेव्हा शिक्षणाचा प्रचार करते तेव्हा गावकऱ्यांचाच नाही तर स्वतःच्या घरचा सुद्धा विरोध होतो आणि ती घराबाहेर काढल्या जाते. बरं यातच ती नाही तर शिक्षणाचा प्रचार करताना चिखलाचा, शेणाचा, दगडाचा मारा सहन करते. त्याहूनही ती न कसता किती निडर बाई विचार करा. आता सहज शिक्षण उपलब्ध होत आहे, एवढा अत्याचार सहन करूनही शिक्षणाचे काम ती अविरत सुरू ठेवते. बरं त्यानंतर याच्यावरच थांबत नाही, ती स्त्री किती महान विचार करा. त्या काळात किती भयानक रूढी परंपरा होत्या. ज्या वेळेस विधवाला सती जावं लागत होते त्या सती परंपरेला तिने कडाडून विरोध करते. विधवांना शिक्षण देते, त्यांच्या मुलांचे एवढंच नाही तर अनाथ मुलांचे संगोपन करण्यासाठी स्वतःच्या घरी कार्य सुरू करते. त्याला समाजात मानाचे, स्त्रियांना सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून स्वतः धडपड करते. बघा किती आधुनिक विचाराची, किती आधुनिक विचाराची. 200 जवळजवळ 190-200 वर्षापूर्वीची गोष्ट 170 वर्षापूर्वी ती अशी कार्य करते. आता आपल्याला सहज शिक्षण उपलब्ध आहे. तिची महती सांगताना मला एक थोडंसं काव्य म्हणावंसं वाटते. म्हणजे ती काव्य तिने स्वतः रचलेले काव्य आहे. 2000 वर्षाचे शूद्रा दुखणे लागते, ब्रह्माविरही सेवेचे भूदेवानी पछाडले. शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा, शिक्षणाचे मनुत्व हटते पशुत्व बघा. बघा इतकी सुंदर काव्य रचना करणारी सावित्रीबाई फुले ही किती महान क्रांतिकारक असेल. अशा क्रांतिकारीला माझा त्रिवार वंदन. ती याच्यावरच थांबली नाही तर ती एक म्हणजे शिक्षणाचे ध्येय असलेली तर होती पण एक सुंदर कवयित्री सुद्धा होती. ती शेतकऱ्यांच्यासाठी कडवळाने, कष्टकऱ्यासाठी सुद्धा तिच्या मनात कडवळ होती. त्यावरती भाष्य करताना 2 तिने पंक्त्या लिहिल्या आहेत, ते तुमच्यासमोर सादर करते. बघा ती त्या काळात असूनही तिचे विचार किती प्रगल्भ आहे या तिच्याच मांडणीतून तुम्हाला सांगते. नांगर धरती शेती जे करती, मठ्ठ ते असती मनू म्हणे. नांगर धरती शेती जे करती, मठ्ठ ते असते मनू म्हणे. करू नका शेती सांगे मनुस्मृती, करू नका शेती सांगे मनुस्मृती. धर्माज्ञा करती ब्राह्मणास, शूद्र जन्म घेती पूर्वीची पापती. शूद्र जन्म घेती पूर्वीचे पापती, जन्मिया फेळती शूद्र सारे. विषम रचती समाजाची रीती, धूर्ताची ही नीती अमानव. किती मापक शब्दात त्या स्त्रीने वर्णन केले आहे बघा. शूद्रांचे त्या काळाचे वर्णन ती त्या काळातली स्त्री इतक्या आधुनिक रीते आपल्याला सांगते. तिची काव्य रचना किती प्रगल्भ होती ही विचार करण्याची गोष्ट आहे. त्याचबरोबर पुरुष सत्ता आणि स्त्री जाती दासित्व अशी रूढी परंपरा असलेल्या काळात माता जिजाऊचा जन्म झाला. बरं ही जिजाऊ किती लढवई होती बरं. ती स्वतः तिने शिक्षण घेतले, सैन्याचे मला म्हणायचे आहे युद्धाचे शिक्षण, राजनीतीचे शिक्षण तिने स्वतः आत्मसात केले आणि त्यामुळेच ती स्वतःच्या मुलाला ते शिक्षण आणि संस्कार करू शकली. बरं ही जिजाऊ ही स्वतःपुरते मर्यादित होती का तिचे हे शिक्षण नाही. ती इतकी प्रगल्भ थोर विचाराची होती की मुघलांची, निजामांची चाकरी करणं तिला पटले नाही. तिला तिचे विचार इतके प्रगल्भ होते की तिला वाटायचे स्वतःचे स्वराज्य असावे आणि त्या स्वराज्यात सगळ्या जातीचे लोक गुण्यागोविंदाने नावे.
राहावे. किती विचार तिचे प्रगल्भ बघा, किती आधुनिक विचाराची स्त्री होती ती. देश भारत, बरोबर आहे ना? भारतच आहे ना? भारत, या भारत देशाचा इतिहास थोडासा वेगळा आहे. लक्षात घ्या सर्वजण, जगाच्या इतिहासामध्ये भारत देश हा थोडासा वेगळा आहे. ज्या देशामध्ये अनेक सारे धर्म आहेत, अनेक सारे पंथ आहेत, अनेक सारे वंश आहेत, अनेक सारे धार्मिक उत्सव होतात, अनेक साऱ्या प्रादेशिक भाषा आहेत, अनेक सारे बोलीभाषा आहेत, वेगवेगळे वेशभूषा आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची ही संस्कृती आमच्या भारताला लाभलेली आहे. आणि हा प्राचीन वारसा आपल्या भारताला लाभलेला आहे. त्याचा मी थोडक्यात आढावा घेतोय. बघा, आपण महापुरुषांची जी जयंती साजरी करतोय ती का करतोय हेच मी तुम्हाला या धावत्या ऐतिहासिक आढाव्यानुसार मी तुम्हाला समजावून सांगतोय. कृपया लक्ष द्या. आपल्या भारताचा इतिहास हा अगदी प्राचीन काळापासून म्हणजे सिंधू संस्कृतीपासून सुरू झालेला आहे. आणि सिंधू संस्कृतीमध्ये मूळ आपण भारतीय वंशाचे लोक आहोत. अर्थातच मूळ सिंधू संस्कृती ही भारतीयांची संस्कृती होती. आणि याच भारतीयांच्या संस्कृतीवरती प्राचीन काळापासूनच परकीयांनी आक्रमणे केली. अनेक देशांनी, अनेक वंशजांनी आक्रमणे केली. आणि या आक्रमणामध्ये सर्वात पहिल्यांदा कुणी आक्रमण केले असेल तर तुम्हाला माहीत आहे, अनेकांना माहीत आहे की आपल्या भारतावर सर्वात पहिले आक्रमण करणारा कोण? कुणी सांगू शकाल? कुणी सांगू शकाल का? आपल्या भारतावरती सर्वात पहिल्यांदा आक्रमण केलेला कोणी असेल तर ते म्हणजे आर्य लोक आहेत, आर्यवंशीय लोक आहेत. आणि या आर्यवंशीय लोकांनी आपल्या मूळ संस्कृती, जी आज आपण संस्कृती बघत आहोत, या मूळ संस्कृतीवरच हल्ला केला. आणि संपूर्ण राजकीय हक्क त्यांनी आपल्याकडे घेतले, राजकीय अधिकार घेतले. तिथूनच आपल्या भारतामध्ये वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था, सती प्रथा, केशवपन, बालहत्या, स्त्री भ्रूण हत्या अशा पद्धतीने अतिशय अनिष्ट वाईट रूढी प्रथा परंपरा निर्माण झाल्या. आणि त्यानंतर मग कुठे आपल्या भारतामध्ये या अनिष्ट वाईट रूढी प्रथा परंपरांना मोडून काढण्यासाठी आपल्या भारतामध्ये तथागत बुद्धांचा जन्म झाला. आणि बुद्धांनी खऱ्या अर्थाने या वंश म्हणजे अनेक वर्षापासूनची जी गुलामगिरी ती मोडकळीस काढून त्यांनी अशी एक मोठी क्रांती घडवून आणली. म्हणूनच भारतामधला एक पहिल्यांदा एक क्रांती पुरुष म्हणून तथागत बुद्ध हे जन्मास आले. लक्षात घ्या, तथागत बुद्ध जन्मास आले. त्यानंतर मग जवळपास इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन 600 म्हणजे 1000 वर्षाचा काळ हा लुटून गेला. आणि संपूर्ण भारतामध्ये जे विषमतावादी व्यवस्था होती ती त्यांनी संपवली. आणि कुठेतरी समता, समानता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या सर्व गोष्टीची जाणीव भारतीयांना दिली. आणि त्यानंतर मग सर्वप्रथम जय जिजाऊ, जय सावित्री, जय अहिल्या आणि जय रमाई. गौतम बुद्धाने आपल्याला आपल्या भारत देशाला शांतीचा व जगाला शांतीचा आणि क्रांतीचा जो संदेश दिला आहे, पण त्यांच्या मागे संयमाचा महावीर म्हणून उभी टाकलेली महाराणी यशोधरा. त्याचप्रमाणे एक आई जिनं कोणताही वारसा नसताना आपल्या दातृत्वानं, आपल्या मातृत्वानं आणि आपल्या कर्तृत्वानं एक नाही तर तब्बल 2 छत्रपती आपल्या महाराष्ट्राच्या मातीला दिले. ती माता महाराष्ट्राच्या मातीला दिले असून तर ती महाराष्ट्रातच नाही, देशातच नाही तर जगाचा प्रेरणा शोध असणारी आहे. तुमचा आमचा प्रेरणा शोध असणारी आहे. माँसाहेब राजमाता जिजाऊ. हा समाज अंधार, अज्ञान आणि दारिद्र्याच्या पेटात सापडलेला समाज, त्या क्रांतीशी लाट होऊन आलेला अहिल्याबाई होळकर. बाबासाहेबांनी गुलामगिरीची कबरफुर्ती खरी, पण त्यामागे संयमाचा महामेरून उभी टाकताना
आपले 4 गुणे मातीत मिसळले, संसाराच्या चटक्याने भाजून निघाली, पण त्या संसाराची झळ बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला लागू दिली नाही. ती माता रमाई. आणि 13व्या शतकात एक आई, एक बाई विठ्ठल भक्तीला जे विरोध करणारे जे लोक असतात त्यांना ते ठामपणे सांगते की डोईचा पदर आला खांद्यावरी, घरला जाईन बाजारी मी, जणी म्हणे केसवा होऊन तुझी वेसवा, चंद्रभागे येतील पाल, मनगटावरती कोणी घाल, धमक असेल तर समोर या असं म्हणणाऱ्या संतशिष्ट जनाबाई. आणि युग पुरुष असलेले आपले स्वामी विवेकानंद, या सर्वांना माझं विवार वंदन. तुम्ही सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या, पण त्यांना अभिवादन करण्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. मला तुम्हाला एक छोटीशी कहाणी सांगायची आहे. त्याचप्रमाणे आज मंचावर उपस्थित आपल्याला लाभलेले मुख्याध्यापक डोहाणे सर, प्रमुख मार्गदर्शक आपल्याला लाभलेल्या मॅडम जावळेकर मॅडम, त्याचप्रमाणे आज मंचावर उपस्थित सर्व सदस्यगण आणि प्रमुख अतिथी आणि आमच्या राजेदेगावासी सर्व महिला आणि पुरुष सर्वांना माझा सस्नेह नमस्कार आणि जय. आज आपण या ठिकाणी दारू सोडायची आहे का? भोलेचा संघ सोडायला लागत नाही. मी सगळा संघ नाही तर भोल्याने संघ सकारामय मोठा नाशक माणूस आहे बाबा. त्या गौरीले बजारले जाते आणि एक पोरगी का नाही मस्त अशी हिरोईन सारखी येते, त्याच्या गाडीवर बसते. त्याची संघ तुले आहे बाबा. तू काही पण आपल्याला एक तो पटत नाही बाबा. मी काय म्हणतो, आता हे पोरं आहे हे म्हणजे त्यासोबत येत नाही. मी आपले पोरं घेतो आणि आपल्या माहेरी चालली जातो. काही दारूही नाही सोडू शकत आणि नाही मार्गात येऊ शकत. मी काय करायला रे? मी म्हणून तुम्हाला समजावून सांगतो, उमजवून सांगतो, मार्गाने वागायचा. ऐका पतिराया अव जीवन जाईल वाया. शिवा प्रेमा बळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवा प्रेमा बळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. स्वराज्य स्थापण्यासाठी त्यानं केल्या एक मोजाने. स्वराज्य स्थापण्यासाठी त्यानं केल्या एक मोजाने. हे पुण्य भगवतो हाती, हे पुण्य भगवतो हाती. सुराज्य घडवण्यासाठी, राज्य घडवण्यासाठी आई शिवाई आईची जाई, आई शिवाई आईची जाई. आशीर्वाद हो पाठी आहे, आशीर्वाद हो पाठी. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती.